कित्येक लोकं एकदा नोकरीला लागल्यानंतर काही वर्षांनी त्यांनी शिक्षण त्यांचं बंद केलेलं असतं. आता मी जेव्हा शिक्षण म्हणतो त्यावेळेला तुमच्या इंडस्ट्रीमध्ये तुमचे कॉम्पिटिटर्स काय करतायत? त्यांच्याकडे कुठच्या टेक्नॉलॉजी येतायत, माझ्याकडे कुठच्या टेक्नॉलॉजी येऊ शकतात, माझं प्रॉफिट मार्जिन किती आहे? ह्याच्यासाठी पुरेसा अभ्यासाला वेळ देतात का? पण दुर्दैवाने आपल्याकडे तो माणूस घरी येतो आणि उर्वरित वेळ WhatsApp युनिव्हर्सिटीत आहेच आणि रील्स. तो माणूस अपग्रेड करत नाही स्वतःला. त्याच्याबद्दल त्याच्या स्वतःच्या अपेक्षामध्ये खूप मोठ्या केलेल्या असतात. लेट अस से की मी जर एखाद्या ऑटो कंपोनंट इंडस्ट्रीसाठी सेल बघतो आणि मी त्याला विचारतो, की मला ऑफ हायवे, ऑन हायवे ह्या व्हेइकल्सचा गेल्या 3 महिन्याचा 6 पहिल्या कंपन्यांचा सेल्स फिगर सांग. ईव्हीचा इम्पॅक्ट ऑन हायवे, ऑफ हायवे आणि टू व्हीलरवरती काय होईल? त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीत काय बदल होणार आहेत? त्याचे सेल पॅटर्न व्हॅल्यू काय आहे? त्याचे सेल नंबर काय आहेत? तर 80 ते 90% वेळेला तो अपडेट नसतो आणि जर मी तुला सेल्स हेड म्हणून घेणार आहे, तर तुझ्याकडे हा डेटाच नसेल, तर तू जाऊन कुठच्या सेक्टरला टार्गेट करणार आहेस?